मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने नाल्यात बुडून मृत्यू झाला। नैतिक शेंडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे। ही घटना आज मंगळवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील डोंगे घाट येथे घडली। प्राप्त माहितीनुसार नैतिक नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी येथील क्रीडा संकुलात बास्केटबॉल खेळण्यासाठी गेला होता। बास्केटबॉल खेळून झाल्यानंतर नैतिक हा आपल्या मित्रांसोबत सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास चांदगाव रोडवरील डोंगे घाटात आंघोळ करण्यासाठी गेला। घाटावर पोहोचल्यानंतर मी पहिले पाण्यात जातो, त्यानंतर तुम्ही या, असे मित्रांना सांगून नैतिकने पाण्यात उडी घेतली। मात्र डोंगे घाटावरील तो भाग अत्यंत खोलगट असल्याने नैतिकला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात बुडू लागला। नैतिक पाण्यात दिसेनासा झाल्यानंतर त्याच्या मित्रांनी नैतिकचे वडील अशोक शेंडे यांना घटनेची माहिती दिली। वडिलांनी तात्काळ चांदगाव रोडवरील नाल्याकडे धाव घेतली। स्थानिक नागरिक आणि काही पोहणाऱ्या तरुणांनी तातडीने पाण्यात उतरून नैतिकचा शोध सुरू केला। मात्र दुर्दैवाने तोपर्यंत नैतिकचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता। या घटनेमुळे शेंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।